कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी उपस्थित सर्व माता पिता बंधू भगिनी, आपल्या सर्वांना माझा जय महाराष्ट्र। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था। 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर फक्त 2च वर्षांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना मातृशोक झाला। महाराणी सैराणी साहेब छत्रपती संभाजी महाराजांना सोडून गेल्या। मुलाच्या आयुष्यामध्ये आईची किंमत काय असते ही या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक मातेला माहिती आहे। परंतु स्वराज्याचे पहिले छत्रपती ज्यांनी घडवले त्यांनी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना देखील घडवण्याची जबाबदारी घेतली आणि माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारामध्ये छत्रपती संभाजी महाराज तयार झाले। वयाच्या 6व्या वर्षापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना 16 भाषा अवगत होत्या। मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, तमिळ असेल, गुजराती असेल, त्याचबरोबर हिब्रू असेल, यांसारख्या अनेक भाषांवरती छत्रपती संभाजी महाराजांनी प्रभुत्व मिळवलेलं होतं। आज आपली जी पिढी आहे त्या पिढीला आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवतो आणि मग त्या मुलांना 78 म्हणजे 7वरती 8 हे देखील येत नाही। आपण आपल्या पिढीला कोणत्या दिशेने घेऊन जातोय, खरं तर हा विचार या ठिकाणी उपस्थित आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे। फक्त शिक्षणच नाही तर घोडेस्वारी असेल, तलवारबाजी असेल, भालाफेक असेल, मल्लविद्या असेल, मल्लखांब असेल, यांसारख्या सर्व शस्त्रकलांमध्ये छत्रपती संभाजी महाराज पारंगत होते। विजेच्या वेगाने घोडा चालवण्याचं कसब अनेक जणांना असेल, परंतु युद्धामध्ये विजेच्या वेगाने घोडा पळवत असताना एका पायावरती घोडा वळवण्याचं कसब फक्त छत्रपती संभाजी महाराजांमध्ये होतं। आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वराज्य घडवण्याचं काम हे किती अवघड होतं आणि ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचं वय फक्त 7 वर्षाचं होतं त्यावेळी मिर्झा राजेंचं आक्रमण आपल्या स्वराज्यावरती झालं। ज्यावेळी मिर्झा राजे जयसिंग आपल्या स्वराज्यावरती चालून आले, पुरंदरचा किल्ला गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आक्रमण थांबवण्यासाठी पुरंदरचा तह केला। या तहामध्ये आपल्याला 23 किल्ले स्वराज्यातले मिर्झा राजे जयसिंगाला औरंगजेबाला द्यावे लागले। हे किल्ले देत असताना जोपर्यंत हे किल्ले देण्याची प्रक्रिया पार पडत नाही तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना ओलीस ठेवावे अशी आज्ञा, अशी विनंती मिर्झा राजे जयसिंगाने छत्रपती शिवाजी महाराजांना केली। विचार करा काय परिस्थिती असेल, आपला 7 वर्षाचा मुलगा शत्रूच्या ताब्यात ओलीस ठेवण्यात येणार होता, परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी देखील मनाची तयारी दाखवली आणि वयाच्या 7व्या वर्षी पहिल्यांदा स्वराज्य रक्षणाची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांवरती येऊन पडली। आपल्या सर्वांना माहिती आहे मिर्झा राजे जयसिंग हा बुद्धिबळामध्ये देखील तरबेज होता आणि त्यापूर्वी मिर्झा राजे जयसिंगाचा एकदाही बुद्धिबळामध्ये पराभव झालेला नव्हता, परंतु त्या मिर्झा राजे जयसिंगाला वयाच्या 7व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धिबळाच्या खेळामध्ये पहिल्यांदा पराभूत केले आणि तिथूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेची चुणूक ही मिर्झा राजे जयसिंगाला देखील आली। औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाचं निमंत्रण छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं। त्या निमंत्रणासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने 5000 मनसबदारी दिली आणि छत्रपती संभाजी महाराजांना 7000 मनसबदारी दिली। म्हणजे औरंगजेबाला त्या काळामध्येच कळालं होतं की नरसिंहाच्या पोटामध्ये छावाच जन्माला आलेला आहे। त्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे, आग्रा येथे गेले
आपल्या सर्वांना माहिती आहे, जरी छत्रपती शिवाजी महाराजांनी तह स्वीकारला असेल, त्या युद्धामध्ये पराभव झालेला असेल, तरी देखील छत्रपती शिवाजी महाराज हे राजे होते, त्यांचं स्वतःचं राज्य होतं. परंतु औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना पंचहजारी मनसबदारांच्या रांगेमध्ये उभं केलं. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना पंचहजारी मनसबदारांच्या रांगेमध्ये उभं केलं, छत्रपती शिवाजी महाराजांना हा अपमान सहन झाला नाही. औरंगजेबाने दिलेली खिल्लत लाथाडून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाचा भर दरबारात अपमान करून त्या ठिकाणावरून निघाले. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त भर दरबारात त्याचा अपमान करण्याची शिक्षा काय होती याची चर्चा फक्त दिल्लीत नाही तर संपूर्ण भारतभर पसरली होती. आणि झालेही तसेच. छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या कैदेमध्ये सापडले. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेमध्ये सापडले, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यापुढे परत औरंगजेबाच्या दरबारात पाय ठेवला नाही. परंतु छत्रपती संभाजी महाराज हे अनेकदा महाराजांचे निरोप घेऊन औरंगजेबाच्या दरबारात जात असत. औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेची जाणीव होती आणि त्यामुळे त्याने औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवरती खुश होऊन त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिला. ज्यावेळी संभाजी महाराज औरंगजेबाला भेटायला दरबारात येत असत, त्यावेळी संभाजी राजे आवर्जून त्या हत्तीची भेट घेत असत, त्याला चारा देत असत, मायेने त्याच्या अंगावरून हात फिरवत असत. एक दिवस दिलेर खानाला छत्रपती संभाजी महाराजांची चेष्टा करण्याचं मनात आलं आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना प्रश्न विचारला, शंभू राजे, आप तो इतने छोटे हैं, ये हाथी इतना बड़ा है, आप ये हाथी लेकर दक्खन कैसे जाओगे? त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज त्यांना म्हणतात, ये तो जानवर है, हम इस पर बैठकर जाएंगे, नहीं तो खींचकर लेके जाएंगे, लेकिन हमारे पिताजी ने आपको जो किले दिए वो आप दक्खन से आगरा कैसे लेकर आओगे? ही बुद्धिमत्ता, हा आत्मविश्वास छत्रपती संभाजी महाराजांमध्ये होता. आपण आपल्या मुलांना आपण पाहतो की आपली मुलं आपल्या ऐकत नाहीत. आपण आपल्या मुलांना जर का सांगितलं की व्यसन करू नका, दारू पिऊ नका, तर मुलं आपलं ऐकत नाहीत. कारण मुलंही ऐकत नसतात, मुलंही निरीक्षण करत असतात. आणि छत्रपती संभाजी महाराजांमध्ये जो आत्मविश्वास आला, तो आत्मविश्वास छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचं जे अनुकरण केलं त्यामुळे आलेला आहे. भर दरबारात, दिल्लीच्या भर दरबारात जर का औरंगजेबाचा अपमान छत्रपती शिवाजी महाराज करू शकतात, तर आपल्या वडिलांची किंमत काय आहे हे संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. असेच एके दिवशी छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात आलेले असताना औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांची फिरकी घेण्याचं मनात आलं. औरंगजेब संभाजी महाराजांना म्हणतो, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मल्लविद्या जाणून आहात, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कुस्ती करता, आमच्या दरबारातील एखाद्या पैलवानाशी तुम्ही कुस्ती करसाल का? त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी संपूर्ण दरबारभर आपली नजर फिरवली आणि त्यानंतर औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, तुमच्या दरबारात आमच्या तोडीचा एकही पैलवान नाही, आम्ही फक्त आमच्या तोडीच्याच पैलवानाशी कुस्ती करतो. तुमचा एखादा राजकुमार जर का माझ्याशी कुस्ती करणार असेल तर त्याला माझ्या समोर घेऊन या, मी निश्चितच त्याच्याशी कुस्ती केल्याशिवाय राहणार नाही. या प्रकारचे मराठी मातीचे संस्कार छत्रपती संभाजी महाराजांवरती माँसाहेब जिजाऊंनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका औरंगजेबाच्या तावडीतून झाली, आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यामध्ये सर्वात मोलाची जबाबदारी कोणी उचलली असेल तर ती होती छत्रपती संभाजी महाराजांनी. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचं वय होतं फक्त 9 वर्ष आणि वयाच्या 9व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणाची दुसऱ्यांदा जबाबदारी संभाजीराजांवरती टाकली आणि संभाजीराजांना मथुरेमध्ये ठेवून छत्रपती शिवाजी महाराज निघून आले. विचार करा, आपल्या 9 वर्षाच्या मुलाला शत्रूच्या राज्यामध्ये ठेवून परत येणं. आणि त्यावेळी जर का छत्रपती संभाजी महाराजांनी शिवरायांना विचारलं असतं की आबासाहेब तुम्ही मला सोडून निघाले, तुम्ही मला सोडून जाणार का,
तर छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणावरून निघू शकले असते का? परंतु संभाजी महाराजांनी विचाराची परिपक्वता दाखवत छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले, आबासाहेब तुम्ही या, तुम्ही आमची काळजी करू नका, आमच्यापेक्षा तुमची गरज स्वराज्याला अधिक आहे, महाराष्ट्राला अधिक आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला अधिक आहे. आणि त्यामुळेच बिनघोरपणे छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांना मागे ठेवून येऊ शकले. परतीच्या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांचं वाटेत निधन झालं अशी बातमी सगळीकडे पसरवली. त्याचं कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवाचं रक्षण करणं होतं. परंतु तेव्हापासून जे मरण छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीशी लागलं ते मरण 11 मार्च 1689 पर्यंत त्यांच्या त्यांच्या पाठीशीच त्यांचं मरण होतं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज परत आले, कालांतराने शंभू महाराज देखील स्वराज्यामध्ये परतले. परंतु शंभू महाराज पूर्वीचे आणि शंभू महाराज आत्ताचे यामध्ये अतिशय जास्त फरक होता. संस्कृतमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं होतं आणि त्यामुळे बुधभूषण असेल, नायिका भेद असेल, 7 शतक असेल, असे जवळजवळ 8 ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी लिहिले. आजची तरुणाई काय करते याचा विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. आपण आळंदीच्या अतिशय जवळ आहे. वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, भगवद्गीतेचं भाषांतर केलं. परंतु वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या भाषेत बुधभूषण हा ग्रंथ पूर्णपणे संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. अनेक चित्रपटांमध्ये, अनेक नाटकांमध्ये, अनेक कादंबऱ्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा खोटा इतिहास यापूर्वी आपल्या समोर आलेला आहे. पराक्रमी पुरुषाला बदनाम करण्याची षड्यंत्रे अनेकदा रचली जातात. परंतु अनेक शतकांनंतर का सुद्धा खरा इतिहास कधी ना कधी समोर येत असतो. कारण पराक्रमी पुरुषाने तलवारीच्या पेनाने आणि कर्तृत्वाच्या शाईने लिहिलेलं कर्तृत्व प्रत्यक्ष नियतीला सुद्धा चंद्र सूर्य असेपर्यंत मिटवता येणार नाही. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आज जनतेसमोर आलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची जर का आपण कार्य सांगायचं म्हटलं तर ते 10 मिनिटाच्या व्याख्यानामध्ये होणार नाही. त्यासाठी आपल्याला अनेक पारायणे करावी लागतील किंवा एखाद्या चित्रपटामध्ये सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचं कारकीर्द आपण सांगू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन जेव्हा झालं त्यानंतर औरंगजेबाने महाराष्ट्रावरती हल्ला करण्याचं ठरवलं आणि सलग 9 वर्ष औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये 120 लढाया छत्रपती संभाजी महाराजांनी झुलत ठेवलं. एकाही लढाईमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पराभव झालेला नाही. हे गिनीज वर्ल्ड बुक मध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. एकदाही छत्रपती संभाजी महाराजांनी तह केलेलं नाही हे सुद्धा आपण सर्वांनी जाणून घेणं गरजेचं आहे. मैत्रीची अनेक उदाहरणं आपण देतो, त्यामध्ये कृष्ण सुदामा असेल किंवा कर्णाचा आणि दुर्योधनाचा असेल. परंतु खऱ्या अर्थानं मैत्री कुणी निभावली तर त्याचं उदाहरण जर का आपल्याला द्यायचं म्हटलं तर ते छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांचं देता येईल. ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलं त्यावेळी देखील छत्रपती संभाजी महाराजांचा हा मित्र महाराजांसोबत होता. मरण आल्यावर त्याला शरण जाणारे अनेक असतील, परंतु मृत्यूच्याही नजरेला नजर मिळवून सामोरे जाणारा एकच आणि ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले. संभाजीराजांनी जेव्हा औरंगजेब त्यांच्या समोर आला तेव्हा कवी कलशाला संभाजीराजे म्हणतात, कवी कलश तुम्हाला या प्रसंगावरती एखादी कविता सुचते का? आणि त्यावेळी कवी कलश म्हणतात, हाथी घोडे तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है, जंजीरों में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. छत्रपती संभाजी महाराजांना फक्त 32 वर्षांचं आयुष्य लाभलं. जर का छत्रपती संभाजी महाराजांना दीर्घायुष्य लाभलं असतं तर फक्त आशिया खंडावरती नाही तर संपूर्ण जगावरती आपला भगवा फडकला असता आणि हिंदवी स्वराज्य स्थापन झालं असतं. परंतु नियतीच्या मनामध्ये काही वेगळंच होतं. आपण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती गेल्या 3 वर्षांपासून
या ठिकाणी अतिशय आनंदाने उत्साहाने साजरी करतो. जयंती साजरी करत असताना छत्रपती संभाजी महाराजांना फक्त डोक्यावरती मिरवण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या मनामध्ये रुजवून घेणं जास्त गरजेचं आहे. ज्या प्रकारचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलावरती केले, त्या प्रकारचे संस्कार आपण आपल्या मुलाबाळांवरती करणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रामधून जर का कोणता गुण आपल्याला घ्यायचा असेल तर तो प्रचंड आत्मविश्वास आपण आपल्या मुलांना दिला पाहिजे. आपण आपल्या मुलांना सांगताना पाहतो की अंतरून बघून पाय पसर, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं, ते स्वराज्य स्थापन करत असताना त्यांना प्रेरणा होती ती शहाजी राजांची आणि माँसाहेब जिजाऊंची. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं हे स्वराज्य स्थापन करायचं. एका सामान्य सरदाराने जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं, कारण त्यांच्या पाठीशी त्यांच्या माता पित्यांचे आशीर्वाद होते. आपण आपल्या मुलांना त्याप्रमाणे प्रोत्साहन दिलं पाहिजे. किती मोठं संकट असलं आपण आपल्या मुलाला म्हणतो तू नोकरी कर, तू व्यवसाय करू नको, परंतु उद्योग असेल, व्यवसाय असेल, शेती असेल, प्रत्येक प्रकारच्या क्षेत्रामध्ये आपल्या मुलाने प्रावीण्य मिळवलं पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येक आईबापाने आपल्या मुलाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि त्या प्रकारचे विचार आपण आज या ठिकाणावरून जाताना छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना मनात ठेवले पाहिजे. ज्या प्रकारचं निष्कलंक चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, अगदी त्याच प्रकारचं निष्कलंक चरित्र छत्रपती संभाजी महाराजांचं देखील होतं. हा विचार प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्यामुळंच यापुढे आपण या मातीमध्ये अनेक स्वराज्य रक्षकांनी, अनेक हुतात्म्यांनी, अनेक क्रांतिकारकांनी आपलं रक्त सांडलेलं आहे. त्या मातीमध्ये पान खाऊन थुंकण्यापेक्षा, पान खाऊन ती माती लाल करण्यापेक्षा त्या मातीसाठी ज्यांनी बलिदान दिलंय ते बलिदान आपण आपल्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असो, जाता जाता छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल एवढेच बोलतो. संभाजी महाराजांच्या शब्दातच सांगायचं म्हटलं, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज. तदनंतर